हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे ओंकार साधना. ओंकारावर बोलायच्या अगोदर मी 2 मिनिटं आपल्याला हा थोडासा जप करून दाखवतो. मग आपल्याला जाणवेल की आपल्या हा ओळखीचा आहे, कारण ते आपले स्वरूप आहे. ओंकार ध्वनी हा सर्वांनाच आनंद देणार आहे, कारण या विश्वाची निर्मिती ही या ओंकारामधूनच झाली. एक परमशक्तीचा असा महास्फोट झाला. तो हा ध्वनी म्हणजे ओंकार. हा या विश्वातील प्रथम ध्वनी आहे, म्हणून याला प्रथमेश म्हणतात. आणि मग हे स्फोटातून निर्माण झालेलं विश्व हे त्या निर्माणकर्त्याभोवती फिरायला लागलं. आणि म्हणून हा ध्वनी हा स्वयंभू आहे, अनाहत आहे. आणि ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे या ओंकार ध्वनीमधूनच पुढे सप्त ब्रह्मतत्वे निर्माण झाली. प्रथम ध्वनी, मग वायू, त्यातून पुढे तेज, प्रकाश, ऊर्जा, चैतन्य आणि मग प्राण, अशी ही सप्त ब्रह्मतत्वे निर्माण झाली. आता या ओंकाराचं जे महत्व आहे हे इतरही संप्रदायात आहे. शिखांमध्ये याला एक ओंकार सतनाम असं म्हणतात. ख्रिश्चन यांना आमेन, तर मुस्लिम बांधव आमीन म्हणतात. पातंजल योगसूत्रांमध्ये पातंजली ऋषी म्हणतात की तस्य वाचक प्रणवहा. परमात्मा आपली स्वतःची ओळख करून देतोय की मी ओम. त्याला हाक मारायला आपल्याला त्याचं नाव मिळालं, ओम. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंत श्री म्हणतात की जो देहत्यागाचे वेळी ओंकाराचे स्मरण करतो तो परमगतीला प्राप्त होतो. कठ उपनिषदात प्रत्यक्ष यमराज नचिकेताला सांगतात की जो ओंकाराचे आलंबन करतो तो ब्रह्मलोकात महत्व प्राप्त करतो. जो या अक्षराला जाणतो तो ज्याची इच्छा करतो त्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे यमराज 1ल्या अध्यायात वल्ली 2मध्ये ते सांगतात. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना सुद्धा जेव्हा सृष्टीची निर्मिती करायला सांगितली आणि त्यांना समजेना की काय कसं करावं, तेव्हा त्यांनी ओंकाराचा जप केला व त्यांना 4ही वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. इतका हा ओंकार महान आहे. तो या विश्वात सतत झणकारत आहे. या नद्यांमधनं
पशु पक्षी त्यांच्यामधनं ओंकार या विश्वात झणकारत आहे. बघूया आपण या ओंकार जपाचे फायदे काय काय आहेत आणि कसा करायचा ते पण आपण बघू. आता ओंकार जप केल्याने आपल्याला 3 फायदे होतात. एक, आपल्याला शारीरिक आरोग्य मिळते, मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य. शारीरिक आरोग्यामध्ये काय होतं तर आपण भरपूर श्वास घेतो आणि ओंकार जप करतो, त्याच्यामुळे शरीराला भरपूर प्राणवायूचा पुरवठा होतो. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसं प्राणायामाच्या की शरीराला प्राणवायूचा भरपूर पुरवठा झाला की आपले 90% जास्त आजार हे कमी होतात. दुसरं होतं रक्तशुद्धी होते, पचनसंस्था सुधारते, अंतःशुद्धी होते. जसं आपण घरी रोज केर काढतो आणि नंतर पोछानी पुसून घेतो म्हणजे डबल स्वच्छ होतं, तसं प्राणायाम केलं की आतनं केर काढला जातो आणि ओंकार जप केला की पोछा मारला जातो. तसं आतनं डबल शुद्धी होते, आपला स्टॅमिना वाढतो, आवाज सुधारतो. बरेच संगीत शिकणारे लोक ओंकाराचा जप करतात. म्हणजे पूर्वी मला आठवतंय की मोठ्या गायिका हिराबाई बडोदेकर पूर्वी रोज पहाटे ओंकाराचा जप करायचे. आणि आत्ता सुद्धा प्रसिद्ध गायक श्री राहुल देशपांडे हे सुद्धा ओंकार जप करतात. त्यांनी स्टॅमिना वाढतो, आवाज सुधारतो, ब्लड प्रेशर नियमित होते, बारीक डोकेदुखी सर्दी अशी काही असेल तर ती पण कमी होते. आणि मुख्य म्हणजे ओंकारामुळे एक ब्रह्मतेज येतं आपल्या कांतीवर, चेहऱ्यावरती. मानसिक आरोग्य म्हटले तर आपला एक सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. प्रत्येक वस्तूकडे, प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक यांनी बघण्याचा आपला दृष्टिकोन वाढतो. मनाची चंचलता कमी होते. ओंकारामुळे घरात मंगलमय वातावरण तयार होतं, त्याचा आपल्याला फायदा होतो. विचार कमी होतात मनातले. काही लोकांचे असं सिद्ध झाले की 1 मिनिटाला 30 ते 40 विचार मनाला येत असतात. ते हळूहळू कमी होतात, कारण प्रत्येक विचार आपली एनर्जी कंझ्युम करतो, आपल्याला थकायला होतं. त्यांनी आपले विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, मनःशांती मिळते ओंकार जपाने, उत्साह वाढतो आणि पॉझिटिव्ह एनर्जीज तयार होतात. ज्या घरामध्ये ओंकाराचा जप होतो त्या घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीज असतात. आपल्याला त्या घरी गेलं की एकदम बरं वाटतं. काही वेळेला असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो, आपल्याला बरं वाटतं. याच्या उलटही होतं, कुठेतरी आपण जातो आणि आपल्याला वाटतं की नको, इथनं लवकर निघा असं. तर या ओंकारामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जीज होतात आणि याचा फायदा मुलांना पण खूप होतो. घरामध्ये ओंकार जप असेल तर त्या घरामध्ये मुलांचा अभ्यास सुद्धा चांगला होतो. आता आध्यात्मिक आरोग्यही आपल्याला ओंकार जपामुळे मिळते. म्हणजे काय होतं की अतिंद्रिय शक्ती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आपण थोडंसं म्हणतो ना 6 सेन्स, इंद्रियांशिवाय आपल्याला ती शक्ती एक प्राप्त होते. ध्यानामधील अडथळे दूर होतात, ध्यान व्यवस्थित लागण्यास मदत होते, प्रज्ञा प्राप्त होते. जसे माऊली म्हणतात की अज्ञान आणि नंतर ज्ञान याच्या पलीकडे प्रज्ञा आहे. म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो तसं आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. कारण बऱ्याच संतांचे आपण पूर्वी पाहिलं असेल की कुठलेही संत शाळा कॉलेजमध्ये गेलेले नव्हते, पण त्यांच्या त्या ग्रंथांवर किंवा त्यांच्या अभंगांवर आज लोक PhD करत असतात. तरी काही वेळा समजत नाही हे कुठून ज्ञान येतं त्यांना, तर ही प्रज्ञा असते. ब्रह्मरंध्र मोकळं होतं आपल्या गळ्यामधलं
आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली कुंडलिनी शक्ती ही 6व्या आज्ञाचक्रापर्यंत जाते, आपले 6वे आज्ञाचक्र प्रज्वलित होतं. हे चक्र म्हणजे काय आहे तर याचा पण मी एक व्हिडिओ केला होता, आपण जरूर पाहावा. आता जेव्हा आज्ञाचक्र प्रज्वलित होतं, ब्रह्मरंध्र मोकळं होतं, तेव्हा आपली जी साधना असते ही सगुणातून निर्गुणात जाते. कुंडलिनी जागृत होते आणि आपल्याला साक्षात्कार प्राप्त होतो. आता ओंकाराच्या ज्या 3 मात्रा आहेत अ उ म, म्हणजेच आपण म्हणू शकतो की जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, उत्पत्ती, स्थिती, लय आणि त्रिगुण सत्व, रज, तम. तर ओंकार उपासनेने आपण या 3ही अवस्थांच्या पलीकडे आपल्याला तुरीय अवस्था प्राप्त होते. याला अध्यात्मामध्ये खूप महत्व आहे. तसंच आपण सरळ पुरुषोत्तमाच्या दारी दाखल होतो. योगेश्वर म्हणजे निर्माण, आपण म्हणतो की उत्पत्ती, स्थिती, लय यांच्याही पलीकडे आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या दारी दाखल होतो. इतका हा ओंकार जप आहे. कोणी आधेमध्ये नाही. जसं आपण म्हणू की माझी प्राईम मिनिस्टर बरोबर ओळख आहे, मग मधले छोटे छोटे पुढारी वगैरे यांचं काहीच महत्व राहत नाही, आपण डायरेक्ट प्राईम मिनिस्टरशी कॉन्टॅक्ट करू शकतो. तसं ओंकार जपाने आपण डायरेक्ट आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम योगेश्वर याच्या चरणी दाखल होतो. आणि हे जे 3 गुण आहेत सत्व, रज, तम, याच्या पलीकडे आपण गुणातीत होतो. याला अध्यात्मामध्ये खूप महत्व आहे. असं या ओंकार जपामुळे आपल्याला 3ही आरोग्य प्राप्त होतं. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य. ओंकाराचा हा जप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. म्हणजे कसं होतं की त्याच्या वेगळ्या वेगळ्या व्हायब्रेशन्स शरीराला मिळतात आणि त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. आता एक प्रकार मी अजून एक करून दाखवतो. आता याच्यात खूप वेगळे प्रकार आहेत, तर ते आपल्या सगळ्या एकाच व्हिडिओमध्ये शक्य नाहीये, म्हणून आपण दुसरा भाग करणार आहोत. त्या दुसऱ्या भागामध्ये आपण अजून याचे प्रकार पाहू. आमच्या गुरूंनी खूप याच्यावर छान वेगळे वेगळे प्रकार बसवले, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. आता हा जो ओंकार जप आहे हा अगोदर म्हणजे योगासनं केली, नंतर प्राणायाम करावा आणि मग ओंकार जप करावा, म्हणजे याचे खूप फायदे होतात. आणि ते आपण आता बाकीचा जो आहे आपला विविध प्रकार ते आपण पुढच्या भागात पाहू, भाग 2 मध्ये. हरिओम.